केसांमध्ये अनेकदा डॅन्ड्रफ निर्माण होतात, तर त्याचं काय रिझन काय? डॅन्ड्रफ एक तर तुमचं लाईफस्टाईल खूप खराब आहे किंवा तुम्ही हेअर वॉश खूप चुकीच्या शॅम्पूने करताय. दिवसातून किती वेळेस केस धुतले पाहिजे? केस का गळतात? केस का गळतात? केस हा साधारण आपण चेहऱ्याला फिल्टर लावू शकतो, पण केसांना लावू शकत नाही. शॅम्पू वापरणं योग्य की अयोग्य? केस ओले असताना विंचरणं योग्य का? ओलसरपणामध्ये जर तुम्ही केस विसरले गेले तर स्ट्रेटनर असेल किंवा कलरिंग असेल याच्यामुळे काय इफेक्ट होतो? कलरिंग जर तुम्ही करताय तर या केसमध्ये कलरिंग कोण करू शकतो? चाय लागते, तर चाय का लागते बरं? तेल लावण्याने केस गळती थांबते. तेल हे जे आहे, जर आपण भारतामध्ये बघितलं तर केरळ असेल, महाराष्ट्र असेल तर कुठलंही किंवा आजी ज्या आपल्या होत्या त्या तेल लावायला खूप जास्त फोर्स करत होत्या, पण वारंवार कापल्याने जाड आणि मजबूत होतात. हेअर प्लांटेशन किंवा PRP हे खूप महत्वाचं आहे का ह्या दृष्टीने? त्या मार्केटमध्ये जो धुमाकूळ चाललाय की टक्कल पडले आणि त्याला काहीतरी औषध लावलं की सगळे केस येतात, हे खरं आहे का? काही पेशंटमध्ये याचा रिझल्ट आहे, नाही असं नाही, बट याचा साईड इफेक्ट बघितला मेडिकेटेड तर खूप जास्त प्रमाणामध्ये रिस्की आहे. ज्यावेळेस मी काही रील्स बघितल्या होत्या किंवा त्याचा स्टडी केला तर त्यामध्ये काही काही जणांचे डोळे देखील गेलेले आहेत. बऱ्याचदा महिलांमध्ये प्रेग्नन्सी नंतर किंवा डिलिव्हरी नंतर केस गळती जास्त प्रमाणात वाढते. ती का वाढते आणि त्याच्यावर काय उपाय? आता अलीकडे प्रमाण जर बघितलं ना तर लहान मुलांमध्ये बी पांढरे केस होण्याचं प्रमाण. मग नेमकं पांढरे केस कशामुळे होतात आणि त्याच्यावर उपाय काय? आता पूर्णपणे टक्कल जर एखाद्याला पडलं तर सगळे केस परत येऊ शकतात का? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहावीत सत्तामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपला पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपल्या या दैनंदिन जीवनातील जे प्रश्न आहेत, स्किनचे प्रॉब्लेम, केस गळतीचे प्रॉब्लेम आणि पिंपल्स येण्याचे प्रॉब्लेम, या विषयावर आज आपण उपचार काय आहेत हे आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मंडळी, आज आपल्या बरोबर आहेत त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षा गुले मॅडम, ज्या आपल्याला दैनंदिन जीवनातील स्किन केअरच्या प्रश्नाचे मार्गदर्शन करतील. तर मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुंदर दिसण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केस. पण हल्ली केस गळण्याचं प्रमाण खूप दिसतं. तर मला हे जाणून घ्यायचं की केस का गळतात? केस का गळतात? केस हा साधारण आपण चेहऱ्याला फिल्टर लावू शकतो, पण केसांना लावू शकत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, केस का गळतात? मेन आजकालची लाईफस्टाईल, त्यामुळे पोल्युशन असेल किंवा तुम्ही जे काही शॅम्पू वापरतात हार्डवाले ते असेल किंवा डॅन्ड्रफ असेल किंवा तुमच्या स्काल्प मधला जे काही सेबरिक डर्माटायटिस म्हणून एक आहे किंवा स्काल्प सोरायसिस म्हणून आहे, यामुळे देखील तुमचं हेअरफॉल होऊ शकतो किंवा तुमचा असेला स्ट्रेस लेवल, यामुळे हेअरफॉलचं जे काही प्रमाण आहे ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कळतं की खूप होतं हेअरफॉल. समजा ट्रेसमुळे गेले केस, तर पुन्हा जर ते व्यवस्थित झालं तर केस येतात का? नक्कीच येतात. कारण त्याच्यामध्ये आपण हे बघतो की ज्यावेळेस पेशंटला हेअरफॉल होतो त्याच्यामध्ये आपण पेशंटची हिस्ट्री घेतो की तुम्हाला हेअरफॉल किती दिवसापासून होत होता किंवा तुमचं जेनेटिकली काय हिस्ट्री आहे, तुमच्या वडिलांचे हेअर्स गेले होते किंवा आईचे गेले होते का, हेही त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही ब्लड टेस्ट असतील त्याच्यामध्ये आपण बघतो की तुमचं हिमोग्लोबिन असेल, कॅल्शियम असेल, व्हिटॅमिन D असेल किंवा आयर्न प्रोफाईल जर तुमचं खराब असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतं. पण ह्यातले कॉमन कोणते आहेत, म्हणजे हवामान की आहार की तणतणा? याच्यामध्ये बघितलं तर तुमचं आहार देखील तेवढाच महत्वाचा आहे किंवा तुमची किती वेळा तुम्ही त्याची स्वच्छता ठेवता हे महत्वाचं आहे किंवा तुम्ही योग्य प्रोडक्ट वापरताय तुमच्या केसांसाठी हे महत्वाचं आहे. दिवसातून किती वेळेस केस धुतले पाहिजे? तसं दिवसातून म्हणण्यापेक्षा आपण आठवड्यातून सांगतो की कमीत कमी तुम्ही 3 टाइम्स तरी तुम्ही हेअर वॉश केलेच पाहिजे. कारण तुमचं तिथलं डस्ट असेल किंवा जे काही बॅक्टेरिया असेल किंवा तुमचं स्वेटिंग ग्लँड्स असेल तर ते तुम्ही क्लिन्झिंग करणं फार गरजेचं आहे. यामुळे तुमचा डॅन्ड्रफ देखील तो कंट्रोल होतो. इफ एनी केस जर तुमचा डॅन्ड्रफ कंट्रोल होत नाही म्हणजे काय, की तुमची तिथली हेअरची जी काही स्किन आहे, स्काल्पची स्किन आहे ती पूर्ण खराब आहे. त्यामुळे देखील मग तुम्हाला हेअरफॉल दिसून येतो. आता हे महिलांसाठी आठवड्यातनं, पण पुरुषांसाठी काय? पुरुषांसाठी आपण सांगतो की डेली तुम्ही वॉश करा. कारण तुमचे हेअर्स मेंटेन ठेवणं किंवा हेअर वॉश करून मेंटेन ठेवणं हे तुम्हाला इझी जातं. त्यामुळे आपण मेलसाठी सांगतो की तुम्ही डेली हेअर वॉश केलंच पाहिजे. मेल्स आणि फिमेलमध्ये केस गळतीचं जे प्रमाण आहे किंवा कारण आहेत ती वेगवेगळी आहेत. मेलमध्ये बघितलं तर हार्मोन जे आहे
खूप जास्त फ्लक्च्युएशन मध्ये असतं मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन. त्यामुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हेअरफॉल हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आणि बाल्डनेसचं जे प्रमाण आहे ते पुरुषांमध्ये जास्त असतं. इफ एनी केस या केसमध्ये जर बघितलं तर साधारण वडिलांना जर तुम्हाला हेअरफॉल दिसत असेल किंवा बाल्डनेस असेल तर 100% ते तुम्हाला येणारच आहे तो. आता वॉश करताना शॅम्पू वापरला जातो. शॅम्पू वापरणं योग्य की अयोग्य? मी सांगेल की योग्यच आहे. बट तुम्ही सल्फेट फ्री किंवा हार्शवाले जे काही शॅम्पू आहेत ते जर तुम्ही वापरले नाहीत तर नक्कीच तुमची स्किन डॅमेज होण्यापासून किंवा हेअर डॅमेज होण्यापासून वाचू शकतात. तर आ- तुम्ही हे शॅम्पू नक्कीच वापरा. नैसर्गिक कसं कोणत्या गोष्टी लावल्या पाहिजेत? नैसर्गिक तसं आयुर्वेदामध्ये बघितलं तर शिकेकाई हम्म, हे खूप चांगल्यापैकी सांगितलंय की तुम्ही हेअर वॉशसाठी वापरू शकता. शिकेकाई असेल, रिटा असेल तर हे ॲडवायझेबल आहे. बरोबर. अजून काय? पण याच्या व्यतिरिक्त घरी आजकाल शॅम्पू जे वापरतात त्यामध्ये तुम्ही मेथ्या हम्म, किंवा कढीपत्ता असेल, ओनियन म्हणजे आपल्या कांद्याचा जो रस आहे, ते साधारण त्याचं तेल बनवतात. तर हम्म. ते युजफुल आहे. पण इतकाही चांगला रिझल्ट त्याने नाही मिळत तुम्हाला. थोड्या प्रमाणामध्ये तुमचे हेअर्स असतील किंवा स्काल्प आहे, हायड्रेशन करतं आणि बऱ्यापैकी केस चांगले राहतात. कारण पण कोरपड लावण्याचा हा, हेअरफॉल तुम्हाला वाचू नाही शकत. कोरपड हा एक प्रकार लावला जातो. हं. कोरफड फक्त तुमचं तिथली स्किन थंड ठेवतं हम्म, आणि केसांना हायड्रेशन म्हणून ते काम करतं. आता केस ओले असताना विंचरणं योग्य का? नाही, नक्कीच नाही. कारण ओलसरपणामध्ये जर तुम्ही केस विंचरले गेले, तर जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता असते. सो आम्ही डॉक्टर ॲडवाईस करतो, की जेव्हा तुमचे केस पूर्णतः ड्राय होतील, त्यावेळेस तुम्ही ते विंचरा. त्यामुळे तुमचं केस तुटण्याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं त्यामुळे. ओके. आता नेहमीच आपण हेअर ड्रायर वगैरे वापरतो. त्याच्यामुळं प्रमाण गळतीचं वाढतं का? नक्कीच वाटतं. कारण ड्रायर म्हणजे काय? हीट. हम्म, तुमच्या केसांना तुम्ही रोज जर हीट देत असाल, तर त्याच्यामधलं जे काही न्यूट्रिशनलचं प्रमाण आहे, हम्म. प्रोटीनचं प्रमाण आहे किंवा हायड्रेशनचं प्रमाण आहे, ते बऱ्यापैकी कमी होतं आणि तुमचे जे काही हेअर्स आहेत पूर्ण फ्रिझी दिसायला स्टार्ट होतात, ड्रायनेस दिसायला स्टार्ट होतात. त्याच्यामध्ये कुठलाही न्यूट्रिशनलचा पार्ट राहत नाही. त्यामुळं आपण ड्रायर कधीतरी तुमचं फंक्शन असेल, तर तुम्ही नक्की वापरा. पण डेली नाही आपण ॲडवाईस करत. आता स्ट्रेटनर असेल किंवा कलरिंग असेल याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतो? कलरिंग जर तुम्ही करताय, हम्म, तर या केसमध्ये कलरिंग कोण करू शकतो? ज्याला कुठलाही तुमचा डॅन्ड्रफची हिस्ट्री नाहीये किंवा कुठल्याही स्काल्पच्या डिसीजची हिस्ट्री नाही. सोरायसिस असेल किंवा सेबरडर्मॅटिटी असेल, स्काल्पचं फंगल देखील असतं. तर या केसमध्ये आपण ॲडवाईस करत नाही. जर तुम्ही ते वापरलं, तर पूर्णतः त्याची ॲलर्जिक रिएक्शन तुम्हाला येऊ शकते आणि जर तुम्ही डेली स्ट्रेटनर वापरताय, तर तुमचे कुठेतरी हेअर्स पूर्णतः डॅमेज होऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा हेअर फॉलही तुम्हाला तो जास्त प्रमाणामध्ये जाणवू शकतो. झोप आणि केस गळणं ह्याच्यामध्ये काय संबंध आहे? झोप ही आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे आपण आपल्या बॉडीचं टॉनिक म्हणू शकतो. या काळामध्ये जर तुम्ही जेवढी व्यवस्थित झोप घेता, तेवढं तुमचं न्यूट्रिशनल सप्लिमेंट तुमच्या केसांपर्यंत जाऊ शकतात, तुमच्या स्किनपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे मी सजेस्ट करेन की झोप ही खूप महत्वाची आहे तुमच्या हेअरसाठी, तुमच्या स्किनसाठी. आता आता तुम्ही म्हटलं की ताणतणाव. ताणतणाव कसा इम्पॅक्ट करतं केस गळतीवर? ज्या लोकांमध्ये ताणतणाव आहे आणि आजकाल सगळ्यांना ताणतणाव आहे. तुम्ही काम बरोबर. करताय, स्ट्रेस आहे. तुम्हाला हम्म, एन्झायटी आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जे काही फूड इनटेक करताय वगैरे त्या सगळ्या गोष्टीमुळं किंवा तुमचं जे काही काम आहे त्यामुळे स्ट्रेस लेव्हल हा वाढतो. स्ट्रेस लेव्हल जसं तुमचं वाढणार तुम्हाला तेव्हा कॉर्टिसॉल लेव्हल तुमचं वाढणार. ऑक्सिडेटिव्ह जो स्ट्रेस म्हणतो आपण तो जास्त प्रमाणामध्ये वाढणार. आता केसांचं चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी आहार काय घेतला पाहिजे? साधारण आपण यामध्ये सांगतो, की तुम्ही जास्तीत जास्त न्यूट्रिशनल जे आहार आहे तुम्ही घरातला तो तुम्ही घेऊ शकता. ज्यामध्ये तुमचं हायड्रेशन असेल, वॉटर इंटेक असेल, हम्म, ग्रीन व्हेजिटेबल असतील, डेली तुम्ही एक फूड खाणं फळ खाणं फार गरजेचं आहे. तर हम्म. हाच तुमचा केसांसाठी मेन उपाय आहे घरगुती. आता पाणी कमी पिल्यामुळं केस गळती होते का? होते ना, नक्कीच होते. जर पाणी तुम्ही पिलंच नाही, तर तुमचं स्किन ड्राय होणार आहे. जर तुमचं ड्राय स्किन झाली, तर तुमच्या न्यूट्रिशनल जे आहे किंवा तुमचा जो स्किनचा जो फॉलिकल आहे, तिथं नक्कीच ड्रायनेस येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हेअर फॉल नक्कीच होणार. आणि अति पाणी पिल्यामुळं? अति पाणी पिल्यामुळे तुमची एक गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता, त्याचा नक्कीच तुम्हाला साइड इफेक्ट होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिताय, तर तुम्ही स्टँडिंगमध्ये आहात, दिवसभर उभे आहात, तर तुमच्या पायाला सूज येणार आहे किंवा तुम्ही सकाळी ज्यावेळेस हे करताय, तुम्हाला युरिन रिटेन्शन होऊ शकतं. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाणी घेताय किंवा तुम्हाला कुठलेही स्किनचे डिसीज आहेत, सोरायसिस आहे, कुठली वुंड आहे जी रिकव्हर होत नाही, तर ती तुम्ही पाणी पिल्यामुळे काय होतं, की तशीच ती राहते. जास्त प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे. सो जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या शरीरासाठी तेवढंच घेणं फार गरजेचं आहे.
किती पाणी पिलं पाहिजे दिवसाला? आपण सांगतो की 2 ते 3 किंवा 4 लिटर पर्यंत खूप झालं पिणं. केस गळतीसाठी आपण व्हिटॅमिन किंवा सप्लिमेंट्स घेतो, हे योग्य आहेत का? नक्कीच आहे. पण आफ्टर ब्लड टेस्ट. असं नाही की तुम्ही स्वतःला हे बायोटिन असेल किंवा कॅल्शियम असेल, तुम्हाला माहिती आहे कुठल्या कधीतरी प्रिव्हियसली तुमच्या बहिणीला बरोबर. असेल, आईला असेल प्रिस्क्राईब केले. तर काही पेशंटमध्ये असं दिसून येतं की आईला रिझल्ट मिळाला. तर मी घेते म्हणजे मला पण रिझल्ट मिळेल. तर नक्कीच नाही. कारण तुमचं जीन्स काय आहे, तुमचं एक्झॅक्टली कन्सर्न काय आहे, तुमच्या बॉडीमध्ये कुठल्या मल्टीव्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे, हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कुठल्याही जेव्हा पेशंटची हेअरची ट्रीटमेंट करतो, फर्स्ट आपण सांगतो की तुम्ही पहिल्यांदा ब्लड टेस्ट करा. एक्झॅक्टली त्या पेशंटमध्ये कुठल्या मल्टीव्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे. त्यानुसार तुमचा काळ ठरलेला असतो. किती मिलीग्रॅम द्यायचं हे काळ ठरलेला असतो. तर नक्कीच मल्टीव्हिटॅमिन तुम्हाला हेल्प करू शकतात. मग आता हे केस गळती झाल्यावर डॉक्टरांना भेटणं पाहिजे. नक्कीच भेटला पाहिजे. काही-काही लोकांमध्ये असं असतं, की मला हेअर फॉल होता. मी 1 वर्ष झालं, मी हेअर फॉल होतोय, पण मी डॉक्टरकडे गेले नाही. त्यावेळेस तुमची कंडिशन वाढलेली असते. त्यामुळे तुम्हाला 100% तुम्हाला ट्रीटमेंटची गरजच असणार. जर तुम्ही कमीत काळामध्ये जर लक्षात घेतलं, की आपल्याला हेअर फॉल होतंय, तर त्यावेळेस जर तुम्ही डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं, तर नक्कीच विदाऊट ट्रीटमेंट तुम्ही मल्टीव्हिटॅमिन असेल किंवा जे काही तुमचं लाईफस्टाईल चेंजेस असेल, डॉक्टर तुम्हाला सांगतील, त्यानुसार तुम्ही नक्कीपैकी तुम्हाला तो फरक दिसून येऊ शकतो. तेल लावण्याने केस गळती थांबते. नक्कीच नाही. तेल हे जे आहे जर आपण भारतामध्ये बघितलं तर हं. केरळ असेल, महाराष्ट्र असेल तर कुठलंही किंवा आजी ज्या आपल्या होत्या, त्या तेल लावायला खूप जास्त फोर्स करत होत्या. पण हं. तुम्ही तेल लावल्याने कुठलाही डॅन्ड्रफ कमी नाही होत किंवा तुमच्या स्काल्पची फक्त हायड्रेशन होतं. केसांचं हायड्रेशन होतं. पण त्यांनी तुमचा हेअर फॉल नक्कीच नाही थांबणार आहे. सो तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर हायड्रेशन म्हणून नक्कीच तुम्ही वापरा. मग आता केस मजबूत करण्यासाठी काय? म्हणजे त्याच्यासाठी आहारच महत्वाचा आहे, की काही असे ऑइल्स असतात? इफ एनी केस जर हं. काही लोकांमध्ये असं होतं की ॲलोपेशिया म्हणून एक कंडिशन आहे. तर त्या पेशंटमध्ये असं होतं की त्यांना ट्रीटमेंटची गरज असते. पण बरोबर. काही लोकांमध्ये असं होतं की जर तुम्ही तुमचा लाईफस्टाईल बदलली, स्ट्रेस लेव्हल कमी घेतला, झोप व्यवस्थित घेतली, मल्टीव्हिटॅमिन इंटेक केला किंवा काही जे काही हेअरसाठी सिरम्स आहे, जे की तुमच्या हेअरसाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंट करतात, तर ते तुम्ही घेतले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा हेल्प होऊ शकतो. आता वयाच्या कितव्या वर्षापर्यंत गेलेले केस रिटर्न्स येऊ शकतात? मेन हे खरं तर जीन्सवर आहे. हं. तुमची फॅमिली हिस्ट्री किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे, की तुम्हाला खरंच हेअर येणार आहेत की नाही ही गोष्ट किंवा ज्यावेळेस पेशंट येतो आणि पूर्ण बाल्डनेस असतो. हं. सो याच्यावर सेग्रिगेट होतं, की तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे का नाहीये किंवा ट्रीटमेंट केली तर हेअर येणार आहेत की नाही. जर फॉलिकल तुमचं पूर्ण 0 असतील, हं. फॉलिकल जे बेसिक आहेत, तर तुम्हाला नक्कीच कुठलीही ट्रीटमेंट करा. तुम्ही पी करा, हेअर ट्रान्सप्लांट करा, तुम्हाला हेअर्स येणारच नाहीयेत ते मेन. बरोबर. तर फॉलिकल फार महत्त्वाचं आहे. इफ एनी केस कुठल्याही पेशंटमध्ये फॉलिकल असतील, तर तुम्हाला नक्की ट्रीटमेंटने हेअर्स येणार. बरं फॉलिकल पूर्णतः 0 असतील, तर तुम्हाला हेअर्स नाही येणार. आता हे बोललं जातं, की केस वारंवार कापल्याने जाड आणि मजबूत होतात. हं. नक्कीच नाही. तुमच्या केसांचं हेल्दीपणा वाढतो, पण त्याने तुमचे हेअर ग्रोथ नाही होत. केस कापल्याने हेअर ग्रोथ नक्कीच नाही होत. आता बऱ्यापैकी काय होतं, घराघरांमध्ये मेथी असेल किंवा हे असेल, बरेच उपाय केले जातात. मग आपल्या जास्त चांगले रिझल्ट्स कोणते आहेत? म्हणजे घरगुती उपाय आहेत, नैसर्गिक आहेत की केमिकलचे? शक्यतो बघितलं तर हं. काही प्रमाणामध्ये मेथ्या असेल किंवा कढीपत्ता असेल किंवा कांद्याचा जो रस आहे, बऱ्यापैकी हेल्प करतं. पण पूर्णतः तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही मिळणार. तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. आता बऱ्याचदा महिलांमध्ये प्रेग्नन्सी नंतर किंवा डिलिव्हरी नंतर केस गळती जास्त प्रमाणात वाढते. हं. तर ती का वाढते आणि त्याच्यावर काय उपाय? हा सगळ्या महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे, हं. की डिलिव्हरी झाल्यानंतर हेअर फॉल होतोय आणि तो खूप प्रमाणात 2-3 वर्ष होतो. हं. तर हा होऊ नये म्हणून नक्कीच आपण काळजी घेऊ शकतो. हं. ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी होते, तर असंही तुम्हाला ॲडवाईस केलं जातं, की 6 मंथ तुम्हाला कंप्लीटली मल्टीव्हिटॅमिन घेणं गरजेचं आहे. का? कारण ऑलरेडी तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचे हार्मोन 0वर येतात आणि तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत राहता. सो त्या काळामध्ये तुमचा स्ट्रेस लेव्हल बाळाला रात्री तुम्हाला फीडिंग करायला लागतं. तर त्या काळामध्ये तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढलेला असतो किंवा तुमचं इंटेक थोडंसं कमी होतं झोपेमुळे किंवा थोडंसं बेबीला फीड करण्यामुळे. तर तुम्ही जेवढं मल्टीव्हिटॅमिन व्यवस्थित घेताल, तर नक्कीच तो आपण हेअर फॉल कमी करू शकतो. आता बऱ्याचदा हार्मोनल इम्बॅलन्स, हं, थायरॉइड आणि पी मुळे केस गळती वाढते. हं. तर ती कशी थांबवायला पाहिजे किंवा काय परिणाम होतात त्याचे? पी-सी-ओ-डीमध्ये साधारण बघितलं तर हेअर फॉल नक्कीच होतो. त्यामध्ये जेव्हा हेअर फॉल स्टार्ट होतो, त्यावेळेस पातळ हेअर व्हायला स्टार्ट होतात. कधी-कधी असं होतं, की महिलांमध्ये जास्त प्रमाणात पी-सी-ओ-डीमध्ये दिसून येतं. तर हं. तुम्ही जेवढी लाईफस्टाईल चेंज करता,
किंवा जेवढं व्यवस्थितरित्या तुमचं डाएट फॉलो करताल तर पीसीओडी पेशंटमध्ये नक्की रिझल्ट मिळतो. दुसरी गोष्ट की प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर तुमचा हार्मोन इम्बॅलन्स खूप प्रमाणामध्ये फ्लक्च्युएशन मध्ये असतो. बरोबर. तर जसं तुम्ही स्वतःच्या डाएटवर तुम्ही लक्ष देताल, न्यूट्रिशनल तुम्ही जेवण जेवढं चांगल्यापैकी करताल, वॉटर इंटेक करताल किंवा जे काही डेफिशियन्सी तुम्हाला आहे मल्टीव्हिटॅमिन ते जर इंटेक केलं तर नक्कीच याचा फायदा होतो तुम्हाला. आता कोणत्या ऋतूमध्ये केस गळती जास्त होते? हिवाळ्यामध्ये. मी जसं सांगितलं की सगळ्यात जास्त स्किन डिसीज हिवाळ्यामध्ये होतात आणि हेअर फॉल देखील तुमचा हिवाळ्यामध्येच तुम्हाला दिसून येईल. त्याच्यावर काय उपाय काय करता येतील? उपाय मी हे सांगेल की जेवढं तुम्ही स्काल्प क्लीन ठेवताल, जेवढं तुमच्या केसांना हायड्रेशन करताल, तेवढा त्याचा साइड इफेक्ट हा कमी होऊ शकतो. आता केसांमध्ये अनेकदा डॅन्ड्रफ निर्माण होतात, तर त्याचं काय रिझन काय? डॅन्ड्रफ एक तर तुमचं लाईफस्टाईल खूप खराब आहे किंवा तुम्ही हेअर वॉश खूप चुकीच्या शॅम्पूने करताय. सल्फेट ज्याच्यामध्ये कंटेंट असतं. असे काही शॅम्पू आहे जेणेकरून तुम्हाला जेवढी ड्राय स्किन तुमच्या स्काल्पिंग होणार, तेवढा तो डॅन्ड्रफ वाढत जाणार. त्याच्यामध्ये टाइप्स पण आहे की ड्राय डॅन्ड्रफ किंवा ऑइली डॅन्ड्रफ. त्याच्यानुसार तुमचे डॉक्टर तुमचे प्रॉडक्ट चेंज करतात की एक्झॅक्टली तुमचा कुठला चेक करून की तुमचा एक्झॅक्टली कुठला डॅन्ड्रफ आहे. तर मी सांगेल की जेवढं तुम्ही वीकली 3 टाइम्स किंवा चांगल्या शॅम्पूने तुम्ही क्लीन करा. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहेत ज्याच्यामध्ये कीटोकेनॉझल आहे. तर ते तुम्ही वापरून नक्कीच मेंटेन करू शकता. आता सध्या लोकांचं लाईफ बिझी झालेलं आहे. तर आता म्हणजे ह्याच्यात हेअर केअर रुटीन कशी असायला पाहिजे लोकांची? साधारण याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही वीकली 3 टाइम्स तरी हेअर वॉश केला पाहिजे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू तुम्ही वापरले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही शॅम्पू वापरता, कंडिशनरचा मेन वापर करा. जेणेकरून तुमच्या केसांचं हायड्रेशन मेंटेन राहील. या प्रकारे तुम्ही बिझी शेड्यूलमध्ये देखील हेअरची तुम्ही काळजी करू शकता, घेऊ शकता. मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत, खूप प्रॉडक्ट्स आहेत, तर काय काळजी घेतली पाहिजे ते वापरताना? ज्यावेळेस हेअरचा तुम्ही विचार करता, जास्त हार्श जे असतील प्रॉडक्ट ते तुम्ही वापरू नका किंवा सल्फेट ज्याच्यामध्ये कंटेंट आहे ते शॅम्पू तुम्ही वापरू नका. जेवढं जेंटल तुम्ही शॅम्पू वापरता, तेवढं तुमचे केस व्यवस्थित राहतील. आता हेअर प्लांटेशन किंवा पी-आर-पी हे खूप महत्वाचं आहे का ह्या दृष्टीने? नक्कीच आहे, महत्वाचं आहे. ज्या लोकांमध्ये आपण मल्टीव्हिटॅमिन देतो किंवा कुठलेही सिरम्स देतो, त्याने देखील तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. तर ओन प्लाझ्मा जो आहे, ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो, त्याने नक्कीच रिझल्ट मिळतो. साधारण यामध्ये ज्या लोकांमध्ये की तुम्ही जीएफसी देखील करताय किंवा तुम्ही स्टेम सेल वापरून देखील तुम्हाला रिझल्ट मिळत आहे, तर त्या लोकांमध्ये जर फॉलिकलच नसतील, तर आपण त्यावेळेस पेशंटला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण तुम्ही ग्रोथ फॅक्टर किंवा हेअर ट्रान्सप्लांट जरी केलं, तरी पण त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतो. हेअर ट्रान्सप्लांट जे आहे ते खूप कॉस्टली जातं. बरोबर. तर मग आता जिथं योग्य मिळेल आणि कमीत कमी खर्चात होईल असं काय सुचवाल तुम्ही? जेवढी तुम्ही अगोदर केअर घेता, म्हणजे साधारण जर तुम्हाला असं लक्षात येते, की आपल्या आईचे हेअर फॉल झाले होते किंवा वडिलांचे हेअर फॉल झाले, त्यांना लवकर प्रमाणात टक्कल पडलं होतं. तर तुम्ही जेवढ्या कमीत कमी वयामध्ये केसांची केअर घ्यायला स्टार्ट करता, सो आम्ही पेशंटला सांगतो, की तुम्ही मेंटेनन्स म्हणून जर तुमचे हेअर चांगले आहेत, पण तुम्हाला त्याचा कालावधी आपण साधारण 10-15 वर्षांनी वाढवू शकतो. त्याच्यामध्ये पी-आर-पी असेल, जी-एफ-सी म्हणजे ग्रोथ फॅक्टर असेल आणि जे काही हेअर बूस्टर्स असतात, जे की तुम्हाला हेअर ग्रोथ किंवा मेंटेनन्स साठी उपयुक्त ठरतात. तर ते तुम्ही तशी काळजी घेऊ शकता. आता पूर्णपणे टक्कल जर एखाद्याला पडलं, तर सगळे केस परत येऊ शकतात का? नॅचरली नक्कीच नाही येऊ शकत. त्यासाठी आपण हेअर ट्रान्सप्लांट ॲडवाइस करतो. म्हणजे तुम्ही पी-आर-पी करा किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स वापरले, तर तुम्हाला ते हेअर्स नाही येणार. मेडिकेटेड तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट हे ॲडवाइजेबल आहे तुमच्यासाठी. आता बऱ्याचदा येतं दिसतं की हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर हे केस जातात. हं. मग त्याचा फायदा होतो का? जर केले तर काय उपयोग? नाही, ज्यावेळेस तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतात, त्यावेळेस तुमचे डॉक्टर स्वतः तुम्हाला सांगतात, की जरी तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केले, तरी पण याचा मेंटेनन्स प्रत्येक व्यक्तीला आहे, ज्याने हेअर ओके. ट्रान्सप्लांट केले. सो त्याच्यामध्ये मेंटेनन्स काय आहे, की तुमचं हेअर सिरम जे असतील किंवा शॅम्पू व्यवस्थित वापरणं किंवा प्रत्येक 2-3 महिन्यानंतर तुम्ही ग्रोथ फॅक्टर करणं हे कंपल्सरी आहे. तर तेव्हा तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा तो रिझल्ट मेंटेन राहतो. असं नाहीये, की तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि तुमचे परत कधीच हेअर जाणार नाही, असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला लाईफस्टाईलनुसार किंवा तुमचे वय जसं वाढतं, तसं तुमचं चेंजेस होत जातात. हार्मोन चेंजेस होतात, स्ट्रेस लेव्हल कमी जास्त होतं. त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांट केल्याने तुम्हाला लाईफ लाँग हेअर राहतील असं नाहीये. त्याला मेंटेनन्सची जरूरत आहे. आता सध्या मार्केटमध्ये जो धुमाकूळ चाललाय की टक्कल पडले आणि त्याला काहीतरी औषध लावलं की सगळे केस येतात. हं. हे खरं आहे का? काही-काही पेशंटमध्ये याचा रिझल्ट आहे. नाही असं नाही. बट याचा साइड इफेक्ट बघितला मेडिकेटेड तर खूप जास्त प्रमाणामध्ये रिस्की आहे. ज्यावेळेस मी
काही रील्स बघितल्या होत्या किंवा त्याचा स्टडी केला, तर त्यामध्ये काही काही जणांचे डोळे देखील गेलेले आहेत अरे बापरे. जमाल गुट्ट्याने. किंवा तुम्ही ज्यावेळेस हेअरचं अप्लायकेशन करता त्यावेळेस त्याचं जे काही पॉइझन आहे माइल्ड, तर ते तुमच्या डोळ्यामध्ये किंवा स्किन आहे तेव्हा तिथं तुमचं स्काल्प आहे पूर्ण ऍक्नी येऊन ते डॅमेज होऊ शकतं. त्यांचं ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन करता त्यावेळेस साधारण सांगतो की 2-3 दिवस फक्त जस्ट तुम्ही काही तेल ऍप्लिकेशन करायचं, तिथं वॉश करायचं नाही. त्यामुळे काय होतं की त्याचं जे पॉइझन आहे तुमच्या स्किनमध्ये जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त सेन्सिटिव्ह तिथली स्किन बनते, ऍक्नी येतात किंवा तुमचं जे स्वेलिंग आहे खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं येतं. तर तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट हाच आहे की स्किन डॅमेज आणि आईज जाण्याची शक्यता भरपूर आहे. आता जर एखाद्याला कळलं की माझे केस गळायला लागले, तर त्याने क्विक इन्स्टंट कोणता उपाय केला पाहिजे? क्विक इन्स्टंट जर बघितलं तर पहिले ब्लड टेस्ट करा, तुमची लाईफस्टाईल चेंज करा. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकेटेड मल्टीव्हिटॅमिन घेता आणि त्याच्यानंतर देखील तुम्हाला हेअरफॉल थांबत नाही, तर तुम्ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या भागात लोकांचं शिफ्टिंग होतं, ट्रान्सफर होतं. त्यावेळेस तिथलं पाणी चेंज होतं. तर ते हं. पाण्याचा इम्पॅक्ट केसांवर होतो का? हो, नक्कीच होतो. काही-काही ठिकाणी असं बघितलं, की साधारण पाण्यामध्ये जे प्रमाण आहे आपण क्षार असतात. क्षार जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे तिथला ड्रायनेस वाढून तुमचा हेअरफॉल होऊ शकतो. सो जसं चेंजेस असेल, तर त्याप्रमाणे पाण्यानुसार तुमचा हेअरफॉल होतो. आता केसासाठी गरम पाण्याने अंघोळ करणं गरजेचं आहे की का? गार पाण्याने. कारण जेवढं तुम्ही गरम पाणी वापरता, तेवढे तुमची तिथली स्किन ही ड्राय होते आणि त्याच्यात न्यूट्रिशनल आहे, हायड्रेशन आहे ते कमी होतं. सो आपण सांगताना सांगतो, की गार नाही, कोमट पाण्याने तुम्ही हेअर वॉश केलेले कधी पण चांगले. आता मॅम, जे लोक डॉक्टरांकडे हेअर ट्रीटमेंट घेतात, पण त्यांना रिझल्ट किती दिवसात मिळतो किंवा किती दिवसात मिळणं अपेक्षित आहे? साधारणतः आपण 3 महिन्याचा कालावधी देतो हं. पेशंटसाठी, की 3 महिन्याच्या अगोदर तुम्हाला रिझल्ट मिळणं पॉसिबल नाहीये. कारण तुमच्या ज्या हेअरची किंवा फॉलिकलची जी ग्रोथ आहे 3 महिन्यापर्यंत तुम्हाला दिसते. त्याच्या अगोदर तुम्हाला दिसत नाही. आता अलीकडे प्रमाण जर बघितलं ना, तर लहान मुलांमध्ये बी पांढरे केस होण्याचं प्रमाण आहे. हं. मग नेमकं पांढरे केस कशामुळे होतात आणि त्याच्यावर उपाय काय? पांढरे केस जे आजकालचं प्रमाण आहे साधारण 5व्या-6व्या वर्षापासून पण बघितलं आहे, की त्या मुलांमध्ये दिसून येतं. तर त्यांचा डाएट आहे, फास्ट फूड आहे तुम्ही किंवा प्रिझर्व्हेटिव्ह फूडमध्ये सॉल्ट भरपूर प्रमाणामध्ये असतं. तर ही कंडिशन आहे, की त्यामुळे लवकर प्रमाणामध्ये ग्रे हेअर्स आपण त्याला मराठीमध्ये पांढरं म्हणतो, पण मेडिकेटेड लँग्वेजमध्ये आपण त्याला ग्रे हेअर्स म्हणतो. तर हे प्रमाण या गोष्टीमुळे तुमची लाईफस्टाईल खराब आहे किंवा फूड इंटेक खूप जास्त प्रमाणात जंक फूड आहे. म्हणून ग्रे हेअर्स तुम्हाला ते आजकालच्या लहान वयामध्ये दिसून येतात. मग त्याच्यावर ते रिकव्हर होऊ शकतं का? शक्यतो काही प्रमाणामध्ये आपण रिकव्हर करू शकतो, पण हं. पूर्ण ते आपण ते काळे नाही करू शकत. आता मग हे काळे करण्यासाठी ज्यावेळेस आपण कलरिंग करतो, तो हं. योग्य आहे? जर तुम्हाला असं वाटतंय की सुंदर दिसावं किंवा हं. माझे ब्लॅक हेअर्स तर नक्कीच ॲडवायजेबल आहे. मेडिकेटेड आपण सांगतो की तुम्ही करा. पण जे काही तुम्हाला ॲलर्जिक फॉर्ममध्ये आहे, तर ते आपण ॲडवाइस नाही करत. आता केसांना मेहंदी लावली जाते, ते चमकण्यासाठी किंवा त्याला एक कलरिंग, ते लावणं योग्य आहे का? जर तुम्ही चांगल्या कंपनीचं जर तुम्ही वापरताय, तर नक्कीच योग्य आहे. पण कधी-कधी पेशंटमध्ये असंही बघितलंय, तुम्ही कलरिंग करताय किंवा कुठली मेहंदी वापरतायत, तर तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन यायला सुरुवात होते. हे काही पेशंटमध्ये आपण फाइंड आउट किंवा म्हणजे सिम्प्टम दिसलेले आहेत. सो तुम्ही जेवढ्या चांगल्या कंपनीचं वापरतात, तर तेवढे तुम्हाला साइड इफेक्ट कमी होतील. मॅडम, मला एक गोष्ट जाणून घ्यायची की केसांसाठी कुठली अशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का किंवा नैसर्गिक ट्रीटमेंट आहे का, की जिथं आपण केमिकलला थोडं बाजूला सारून आपण केसाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो? नक्कीच करू शकतो आपण. यामध्ये 2 प्रकारचे पेशंट असतात. ज्या हं. पेशंटला की काही केमिकल वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण काही-काही पेशंट इंडियनमध्ये असं दिसून येतं, की आम्हाला नॅचरलीच ट्रीटमेंट पाहिजे. कुठलंही केमिकल आमच्या डोक्यामध्ये इंजेक्ट करू नका. सो नॅचरली तुमची काही कुठली ट्रीटमेंट आहे का? तर याच्यामध्ये कपिंग थेरपी, ज्याला आपण हिजामा थेरपी पण म्हणतो किंवा लीच थेरपी हे आयुर्वेदिक 2 ट्रीटमेंट आहेत. खूप चांगल्यापैकी विदाऊट एनी साइड इफेक्ट आणि रिकव्हरी खूप चांगली आहे आणि खूप चांगल्यापैकी रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. साधारण कपिंग थेरपीमध्ये काय करतो, ज्या लोकांना डॅन्ड्रफ आहे किंवा सोरायसिस आहे, सेबोरिक डर्मॅटायटिस आहे किंवा हेअर फॉल होते, चाई पडलेली आहे, त्या लोकांमध्ये आपण कपिंग थेरपी करतो आणि साधारण तुम्हाला एका महिन्यामध्ये खूप बऱ्यापैकी रिझल्ट तुम्हाला दिसून येतो यामध्ये विदाऊट एनी साइड इफेक्ट. या केसमध्ये असं आहे की तुम्हाला ॲडमिशनची गरज नसते. जरी तुम्ही आज कपिंग थेरपी केली, 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा जॉब जॉइन करू शकता किंवा जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता. लीच थेरपीमध्ये फक्त इतकंच आहे की साधारण अँटी हिस्टामिनिक जे आहे, जे काही सिक्रेशन आहे, लीच लीच आहे, ते सिक्रीट करते. सो त्यामुळे थोडंसं तुम्हाला ब्लीडिंग होऊ शकतं. साधारण ते पण 6 किंवा 7 तासापर्यंत. पण त्याचा कुठलाही साइड इफेक्ट तुम्हाला होऊ शकत नाही. मेन मला हे सांगायचं की लीच थेरपी ही साधारण FDA अप्रूव्ड आहे. सो कुठलाही त्याचा साइड इफेक्ट नाहीये.
आता तुम्ही म्हटले की चाय लागणे, तर चाय का लागते बरं? साई तुमच्या इंटरनल जी हे आहे त्याला आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. सो जेव्हा तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असणार, तर त्यावेळेस काही लोकांमध्ये असं दिसून येतं की ते चाई पडते. त्यालाच आपण ॲलोपेशिया म्हणतो. तर या केसमध्ये आपल्याला लीच थेरपी ही खूप चांगल्यापैकी रिझल्ट देते आणि ही खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, नॅचरल ट्रीटमेंट आहे. सो मी माझ्या पेशंटला तर शक्यतो कपिंग आणि लीच थेरपी जास्त प्रमाणामध्ये करते हेअरसाठी. तर मॅडम हे स्काल्प पिगमेंटेशन जी गोष्ट आहे, हे सध्या लोकांमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे. ही कॉन्सेप्ट नेमकी काय? स्काल्प पिगमेंटेशन मेन म्हणजे याच्यामध्ये आर्टिफिशियल एक इंक असते, ज्याचे की तुमच्या हेअर्स किंवा नुसार स्किननुसार चॉईस केली जाते आणि जसे फॉलिकल असतात, जसे आपले हेअर्स बेस असतो, त्याप्रमाणे ते इंजेक्ट करून आर्टिफिशियली डेव्हलप करतात. सो लोकांना असं वाटतं की त्यांना हेअर्स आहेत. पण या केसमध्ये जर तुम्ही चांगल्या कंपनीची जर इंक वापरली तर त्याचा यूज आहे. इफ एनी केस लो क्वालिटी वापरली तर तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट देखील होऊ शकतो. काय होऊ शकतो साइड इफेक्ट? साईड इफेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये स्किन डॅमेज होऊ शकते किंवा तुम्हाला तिथलं स्किनचं इन्फेक्शन होऊ शकते, ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, स्वेलिंग येऊ शकते. आता ही ट्रीटमेंट डॉक्टरांकडेच असते का फक्त? असं आजकाल काही डॉक्टर देखील करतात, सर्टिफाईड डॉक्टर. पण शक्यतो मी ॲडवाइस करेन की ज्या ठिकाणी सर्टिफाईड आहेत त्याच ठिकाणी करा. कुठेही तुम्हाला तिथं जस्ट केलेलं आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स बघा, त्याच्यानंतरच तुम्ही करू शकता. लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत जर आपल्याला केस चांगले टिकवायचे असेल, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाय केले पाहिजेत? बालपणापासून जर बघितलं तर हं. तुमचा डाएट हा चांगला पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठलेही जंक फूड नको आहे, हं. प्रिझर्वेटिव्ह फूड नको आहे, जेणेकरून तुमचं तिथेच मेन बेस आहे की तुम्ही हेअर किती चांगल्यापैकी तुमची सुरुवात होणार आहे. दुसरी गोष्ट, जर तुमचं वय साधारण 25 ते 35 किंवा 40 वयापर्यंत असेल, तर साधारण आपण हिस्ट्री बघितली पाहिजे आपल्या आई वडिलांची, की आपल्या आईचे हेअरफॉल झालेत का, वडिलांचे झालेत का. इफ एनी केस असेल तर तुम्ही तेव्हा सुरुवात केली पाहिजे. तुमचे PRP असेल किंवा ग्रोथ फॅक्टर असेल किंवा स्किन बूस्टर असतील, या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट तेव्हा घेऊ शकता. किंवा 40 नंतर बघितलं तर जर तुमचं बाल्डनेस होत झालंच असेल, तर त्यासाठी तुम्ही नॅचरली ट्रीटमेंट घेऊ शकता. जसं मी सांगितलं, कपिंग थेरपी असेल, ब्लीच असेल किंवा हेअर ट्रान्सप्लांट हा सगळ्यात जास्त चांगला उपाय आहे. समजा ड्रँड्रफ झाला, तर त्याच्यावर काय करायला पाहिजे? डॅन्ड्रफ झाला तर साधारण तुम्ही तिथलं स्काल्पचं हेल्दी ठेवणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जर काही ठिकाणी असं लक्षात आलंय की पेशंटमध्ये तुम्ही अँटी डॅन्ड्रफ सिरम दिले किंवा शॅम्पू दिले, तरी देखील काही पेशंटचा डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये येत नाही. तर त्या केसमध्ये आपण काय करतो की कपिंग थेरपी हे आपण ॲडवाइस करतो आणि बऱ्यापैकी पेशंटला खूप चांगले रिझल्ट्स आहेत यामध्ये. मॅडम, तुम्ही आमच्या सत्तामंच या व्यासपीठावर आलात आणि स्किनबद्दल खूप मौलिक मार्गदर्शन केलं. हेअरबद्दल आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्याच्या काळजीबद्दल सांगितलं. त्याबद्दल संतामंचच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. मी देखील तुमचं धन्यवाद मानते. कारण लोकांपर्यंत स्किनचं किंवा त्वचेचं नॉलेज मिळणं फार गरजेचं आहे किंवा केसांबद्दल नॉलेज मिळणं फार गरजेचं आहे. काही मिथ आहेत, काही ट्रूथ आहेत, ते लोकांपर्यंत जेवढ्या चांगल्यापैकी नॉलेज मिळेल, तेवढं चांगलं आहे. तर तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंचावर सन्मान्य त्वचारोग तज्ञ डॉक्टर हर्षा घोले मॅडम आल्या आणि त्यांनी सविस्तर अशी स्किनचे प्रॉब्लेम, केस गळतीचे प्रॉब्लेम आणि पिंपल्स बद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळीचेही मी आभार मानतो. त्वचारोग तज्ञ डॉक्टर हर्षा घोले मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.